एक, पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोड तांदळाचं पीठ घातल्यास पुऱ्या मस्त कुरकुरीत बनतात. 2. इडली, डोसा, अप्पे करताना डाळ, तांदूळ भिजवताना त्यात सोयाबीन घाला, यामुळे पोषणमूल्य वाढते. 3. लोणी कढवताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे लोणी रवाळ बनते. 4. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर थोड मीठ चोळून थोड्या वेळाने धुवून नंतर वापर करा, मटकीला वास येणार नाही. 5. बऱ्याच वेळा खिचडी तळाला लागते, अशावेळी परातीत पाणी घालून खिचडीचे भांडे परातीत ठेवावे, चिकटलेला भात निघून येतो. 6. कच्च्या कैरीची किंवा पुदिन्याची चटणी बनवताना थोडी राई आणि ओवा त्यात घातल्यास चटणी स्वादिष्ट बनते. 7. पोहे बनवताना 1 चमचा साखर घातल्यास पोहे नरम होतात आणि चवीलाही छान लागतात. 8. वरणाची डाळ बनवताना 1 चमचा तेल आणि थोडी हळद घातली की डाळ लवकर शिजते. 9. चहा बनवताना आल किसून घातल्यास आल्याचा स्वाद चहाला छान लागतो. 10. पुऱ्या करताना पीठ मळताना त्यात थोडे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतात. 11. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी त्यात केळं आणि दही घालून केकच बॅटर बनवा. 12. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात किंवा नॉनस्टिक भांड्यात बनवा, यामुळे ते तळाला चिकटणार नाही. 13. स्वयंपाकासाठी लागणारी आलं, लसूण पेस्ट, दाण्याचा कूट, चटणी, पुरी, मसाले आधीच बनवून ठेवा म्हणजे स्वयंपाकाला वेळ कमी लागतो. 14. भाजीत कोथिंबीर घालताना भाजी झाल्यावर शेवटी घालावी, यामुळे कोथिंबीरचा स्वाद भाजीत उतरतो. 15. कुकरमध्ये बिर्याणी बनवताना केसरवाल दूध घातल्यास बिर्याणी चविष्ट बनते. 16. हिरवी मिरची भाजीत घालायची असल्यास चिरून न घालता ठेचून घालावी, यामुळे भाजी टेस्टी बनते. 17. कोणतीही उसळ बनवताना भरपूर कांदा घालावा, यामुळे उसळ चवदार बनते. 18. बटाट्याची भाजी उरली असल्यास त्यात बेसन टाकून परतवून घ्या आणि गव्हाच्या पिठात हे सारण स्टफ करा, छान पराठे होतात. 19. साधी डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पालक घालून पालक डाळ बनवा, डाळीला वेगळी चव येते. 20. दहीवडे बनवताना वाटलेल्या डाळीत थोडावा मिक्स केला तर दही वडे छान नरम बनतात. 21. पुरी कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोड तांदळाचं पीठ घातल्यास पुऱ्या मस्त कुरकुरीत बनतात. 22. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर थोड मीठ चोळून थोड्या वेळाने धुवून नंतर वापर करा, मटकीला वास येणार नाही. 23. हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून ठेवावं, यामुळे ठेचा आठवडाभर चांगला टिकतो. 24. शेंगदाणे भाजण्यापूर्वी मिनिटभर पाण्यात ठेवून नंतर भाजल्यास शेंगदाणे खमंग भाजले जातात. 25. भाजी बनवताना पाण्याचा वापर कमी करा आणि भाजी वाफेवरच शिजवा, यामुळे त्यातील पोषणमूल्य कमी होत नाही. 26. फ्लॉवरची भाजी शिजवताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा, यामुळे भाजीचा रंग बदलत नाही, सफेद राहतो. 27. गवारची भाजी नेहमी हातानेच तोडावी. गवारीची भाजी बनवताना कधीही सुरीने चिरू नये, सुरीने चिरलेली भाजी चवीला तुरट लागते. 28. तव्याला भाकरी किंवा चपाती चिटकू नये यासाठी तव्याला थोड तेल लावून टिश्यू पेपरने पुसून मग भाकरी किंवा चपाती बनवली तर चिकटणार नाही. 29. कोणतीही भाजी बनवताना त्यात पाण्याची गरज लागली तर गरम पाणी घालावे, थंड पाणी घालू नये, यामुळे भाजीमधील पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात. 30. पुऱ्या करताना कणकेत थोडी साखर घालावी, पुऱ्या छान खुशीत होतात आणि चवीला पण छान लागतात. 31. कारल्याची भाजी बनवण्याच्या आधी भाजीला मीठ चोळून ठेवा, भाजी कडू लागणार नाही. 32. जेवण एकदा बनवून झाल्यावर सारखे गरम करू नका, त्यातील पोषक तत्व नाहीसे होतात. 33. कडधान्य फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्यांना थोड मीठ चोळून ठेवल्यास ते लवकर खराब होत नाही आणि त्यांना वास सुद्धा येत नाही. 34. नुसतीच डाळ बनवण्यापेक्षा डाळीत पालक चिरून घातला तर अशी पौष्टिक डाळ पालक खूपच चविष्ट बनते. 35. पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात संत्र्याची साल घालावी, यामुळे पुलाव किंवा बिर्याणी खूपच टेस्टी बनतो. 36. चपाती करताना पीठ अर्धा तास आधी मळून ठेवावं, असे केल्याने चपात्या छान मऊ बनतात. 37. टोमॅटोचं सूप किंवा सार बनवताना टोमॅटोमध्ये थोडी पुदिन्याची पाने टाकून वाटावी, सार किंवा सूप खूप चविष्ट बनते. 38.
कोणतीही भाजी बनवताना आलं लसूण पेस्ट घालण्यापेक्षा आलं लसूण ठेचून घालावा, यामुळे याचा स्वाद दुपटीने भाजीत उतरतो. 39. बटाट्याचे पराठे बनवायचे असल्यास ते उकडल्यावर पूर्णपणे थंड करावे किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पराठ्याचे सारण बनवा. यामुळे पराठ्याचे सारण पातळ होत नाही आणि पराठे फुटत नाहीत. 40. भेंडीची भाजी विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा. जर देठ सहजच तुटत असेल तर भाजी कोवळी आहे समजून घ्यावी. भाजी जून असली तर देठ तुटणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.